रायगडची झुंज, अन्यायावर लेखणीचा वार। मुंबई पुणे या महत्त्वाच्या लोहमार्गावर वसलेले कर्जत रेल्वे स्थानक दररोज शहर व ग्रामीण भागातील लाखो प्रवाशांची वर्दळ अनुभवते। परंतु या महत्त्वाच्या स्थानकातील वाढत्या असुविधांमुळे प्रवाशांचे हाल होत आहेत। स्थानकातील भगवान महावीर पाणपोईची झालेली भीषण दुरवस्था आता प्रवाशांच्या नाराजीचे केंद्रबिंदू ठरत आहे। फलाट क्रमांक 2 वर असलेल्या पाणपोईचे नळ तुटलेले असून बेसिनमध्ये घाणीचे साम्राज्य पसरले आहे। नळातून पाणी येत नसल्याने प्रवाशांना मूलभूत सुविधा असलेल्या पिण्याचे पाणी उपलब्ध होत नाही। बेसिनमध्ये साचलेल्या दुर्गंधयुक्त घाणीमुळे डासांची उत्पत्ती वाढून रोगराई पसरण्याचा धोका निर्माण झाला आहे। या सगळ्यांमुळे स्थानक प्रशासनाच्या दुर्लक्षावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे। प्रवाशांच्या म्हणण्यानुसार कोरोना काळात थांबे रद्द केलेल्या मेल एक्सप्रेस गाड्यांचे थांबे पुन्हा सुरू करण्यात आलेले नाहीत। अमृत भारत स्टेशन योजना असताना देखील कर्जत स्थानकाला वंचित ठेवण्यात आले आहे। स्थानकात अनेक वर्षापासून कोणतीही विकास कामे झालेली नाहीत। प्रवाशांचे मूलभूत प्रश्न कायम राहिले असून स्थानकातील सुविधा दिवसेंदिवस ढासळत चालल्याची स्थिती आहे। कर्जत रेल्वे पॅसेंजर असोसिएशनने वेळोवेळी मध्य रेल्वे प्रशासनाकडे लेखी निवेदने देऊन समस्या मांडल्या, तथापि रेल्वे प्रशासनाकडून तक्रारींकडे सातत्याने दुर्लक्ष होत असल्याचा आरोप असोसिएशनकडून करण्यात येत आहे। प्रवाशांच्या सुरक्षेसाठी व आरोग्यासाठी धोका निर्माण होण्यापूर्वीच संबंधित रेल्वे अधिकाऱ्यांनी तातडीने पाणपोईची दुरुस्ती करून स्वच्छतेची व्यवस्था करावी, अशी जोरदार मागणी होत आहे। कर्जत स्थानकासारख्या महत्त्वाच्या जंक्शनवर पिण्याच्या पाण्यासारख्या मूलभूत सुविधांची दुरावस्था राहणे चिंताजनक असून प्रशासनाने तातडीने कारवाई करणे आवश्यक आहे।